ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बातमी आहे मुंबईमधनं। मुंबईतल्या कांदिवली इथे 2 गटांमध्ये लाठ्या काठ्यांनी हाणामारी झाली आहे। या हाणामारीमध्ये 65 वर्षाच्या लखन यादव नामक व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुकानं रिकामी करण्याच्या वादातून ही हत्या झाली आहे। या हाणामारीमध्ये लाठ्या काठ्यांबरोबरच एकमेकांवर तुफान दगडफेक देखील करण्यात आली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडे। विजय, नेमकं काय कारण होतं इतक्या मोठ्या प्रमाणात इथे हाणामारी का झाली आहे? नक्की मिळालेल्या माहितीनुसार एका दुकान खाली करण्यावरून हे वाद झालेला आहे आणि या घटनेत एका 65 वर्षाचे राम लखन यादव यांचा मृत्यू झालेला आहे। आपण जर ही दृश्य पाहिलं तर या 2 गटामधील वीट, बॅट, हॉकी, काट्या वापर करून हाणामारी लढाई मुंबई सारख्या शहरात पाहायला मिळत आहे। तसेच आपण बघितलं तर या भागात हा पहिल्यांदा घटना घडलेली नाही, अशी अनेक वेळा घटना घडलेली। याआधी सुद्धा फायरिंग सुद्धा झालेली आहे। म्हणजे कायदा सुव्यवस्थेला हा किती गालबोट लागतो याच्यावरती केलं जाते। तसेच यावरती नेमकं पोलीस आता कठोर कारवाई काय करते याच्यावरही सुद्धा सर्वच लक्ष असणार आहे। बरं, निश्चितच विजय, इथे मोठ्या प्रमाणात हाणामारी झाल्याचं दिसतंय। त्यामध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू देखील झालाय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर देशातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रामध्ये वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये 103 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच पालघरच्या डहाणू जवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर बसवण्यात आलाय। डहाणूतील साखरे गावाजवळ फुल स्पेन बॉक्स लॉन्चिंग या गेनेट्रीच्या साहाय्याने गर्डर बसवण्यात आलाय। हा भारतातील सर्वात जड कॉन्क्रीट स्ट्रक्चर असल्याचं सांगितलंही जात आहे। महाराष्ट्रामध्ये 103 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल 2575 गर्डर हे बसवले जाणार आहेत।